ही पहा, ही काठपदरची साडी आहे. असं खूप सुंदर असं कॉन्ट्रास्ट मॅचिंग आहे. सुंदर असा पदर ब्राऊन कलरचा आहे आणि हा पानवर्कवाल्या म्हणजे पानबुट्टीच्या अशा पूर्ण वर्क आहे. दोन्ही साईडला ब्राऊन कलरची अशी बॉर्डरिंग आहे. तर ह्या साडीचा मला ड्रेस शिवायचा आहे. अनारकली टाईप ऑफ ड्रेस शिवायचा आहे. त्यासाठी मी पदरामधून असा अप्पर पार्ट कट करून घेतलेला आहे आणि अप्पर पार्ट कट करून त्याच्यासाठी अस्तरही कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी जो घेर लागणार आहे त्यातला घेरसाठी अस्तरही कटिंग करून घेतले. दोन्ही साईडच्या बॉर्डर काढून त्या दोन्ही साईडच्या बॉर्डर एकाच साईडला जॉईंट करून खालच्या बाजूला लावलेले आहेत आणि हा पहा असा पूर्ण साडीच्या 12 कळ्या मध्ये फोल्ड केलेले आहे. तुम्ही 16मध्येही करू शकता, पण मी 12मध्ये फोल्ड करून पुढच्या साईडला 6 येतील, पाठच्या साईडला 6 येतील असं कटिंग करून घेतलेलं आहे. आपली कमर डिवाईड बाय ह्या 12 कळ्या म्हणजे जेवढे तुम्ही कळ्या कराल तेवढं डिवाईड करायचं आणि जे एवढं येईल ते कमरेच्या बाजूला टाकून अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच इकडे शिलाई मार्जिन सोडून कटिंग करून घ्यायचं असतं. त्या अशा प्रकारे हे कटिंग करून घेतले तर ह्या 12 कळ्या एकमेकावर ठेवून शिवून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता जिथंपर्यंत आपण कटिंग केलेलं असतं तिथंपर्यंत शिवून घेतलं तर तो कोपरा निघतो. हा बघा तो कोपरा दिसतोय. तसं न करता पूर्ण लास्टपर्यंत आपल्याला यायचं आहे. आपण मध्येपर्यंतच कटिंग केलं आहे कारण आपल्याला खालचा घेरा तसाच ठेवायचा आहे म्हणून, पण शिवताना फुल शिवायचं आहे. शिवून झाल्यानंतर असं अनारकलीला प्रत्येक स्ट्रीपला ओव्हरलॉक करून घेतलं आहे जेणेकरून ते निसटू नये म्हणून आणि अप्पर पार्ट शिवून घेऊन त्याला अस्तर जॉईन केलं आणि खालच्या बाजूला अनारकली ती शिवून घेतली. तर उलट्या बाजूने मी दाखवते तुम्हाला. प्रत्येक जागी ओव्हरलॉक आहे आणि हे पहा दोन्ही हे जॉईन केलेत काठ, तर दोन्ही साईडला ओव्हरलॉकही केलं आहे आणि प्रत्येक स्ट्रीपलाही ओव्हरलॉक केलं आहे. इथे घेर शिवताना सुद्धा अस्तरचा घेरा वेगळा आणि मेन फॅब्रिकचा घेरा वेगळा असा शिवून घेतला आहे आणि असा काहीसा हा ड्रेस फुल रेडी झालेला आहे. हा फुल घेरवाला अनारकली ड्रेस रेडी केला आहे. खूप सुंदर असा ह्याचा लूक आला आहे. माझ्या साईजचा नाही आहे तर मी घातला नाही आहे, घालून दाखवला नाही आहे. तर हा वरच्या बाजूने अप्पर पार्ट लावला आहे तो खूप सुंदर झाला आहे आणि खालच्या बाजूला बॉर्डरिंग त्याची लावली आहे. तर हा कॉन्ट्रास्ट मॅचिंग छानच झाला. रेडीमेडसारखा लूक आला आहे का ह्या ड्रेसला हे तुम्ही मला कमेंट करून कळवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. थँक्यू.